तर कसे आहात तुम्ही सगळे? मी मंथन नायडू मंथन श्लोकमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर आज आम्ही लोक चाललोय नाशिक वणीदेवीला। मी आणि माझी बहीण आहे बघा, सेम थोडंसं ठीकच आहे। तर आता आपण निघतोय। आता इथे किती 10:45 होत आहे। तर इकडची आपली 12 वाजताची गाडी आहे। तर आपण दुकानात बसलोय। आपल्या दुकानातून निघू इकडनं 11 वाजतापर्यंत। अजून पण येत आहे बाजूवाले जे आहेत ते लोकांना पण घेऊन जायचं आपल्याला। मग ते आता येत आहे आमच्या इथून। आम्ही पण आत्ताच आलो। बॅग वगैरे फुल पॅक आहे। फक्त जायचं एक दिवसात, कारण परवा पण पेपर आहे म्हणून आपल्याला उद्याच्या उद्याच लगेच यावं लागेल। टाइम बघा, दिसत नसेल लाईट म्हणून 11 वाजले 11। आता आपण म्हणजे इकडनं निघू। 12 वाजताची गाडी आहे मस्त। स्टेशनवर आहे स्टेशनवर थांबलोय। तुला स्टेशनवरून आपल्याला आता जायचे कल्याण। मग कल्याणवरून आपल्याला गाडी इथे थोडं थांबावं लागेल आता आपल्याला। आता कल्याणसाठी गाडी येईल आता। तर आता कल्याण स्टेशनला पोहोचलोय। इकडनं गाडी आहे आपली। आता गाडी जी खाली भेटली त्याच्यात जाणार। आपली तिकीट तर जनरलच आहे। जी खाली भेटली त्याच्यात घुसून जाऊ सीधा नाशिकला। हा माझा मित्र निखिल, याला तुम्ही संडे प्लॅन ब्लॉग मध्ये बघितला असेल, जो आग लावायचं काम करत होता तिथे। तर भेटतो तुम्हाला बघा 11:43 आणि याच्या बहिणीने चप्पल तुटली आहे। हे हिचे जे काळे कपडे घालून आली आहे। तर आता चप्पल वाल्याला शोधता लोक शिवायला चप्पल। फायनली ट्रेन मध्ये बसलोय। 12:41 झालेत। तर आताशी ट्रेन मध्ये बसलोय। आता डायरेक्ट आता 2-3 वाजताच आहे। तर बघू भेटतो। हरवू नको। आता मी कुठे ठेवू? खिशात ठेव। तर नाशिक स्टेशनला पोहोचलोय। आता 3:07 झालेत। 3:07 झालेत। या ट्रेन मध्ये आलो। आता जस्ट उतरलोय। हे दोघी, हिची चप्पलच तुटली आहे। हे बघा थैलीमध्ये चप्पल। हे लोक झोपेतून उठून आलेत आणि त्याला तर बघितलं तुम्ही झोपेत। हे बघा तर आपल्याला इकडनं बस स्टँड कडे पण जायचं अजून। मग बस स्टँड वरून आपल्याला तिकडे वरती जाण्यासाठी आपलं काय आहे। तर पहिले बस स्टँड कडे जाऊया। आता इथून बघू कुठे काय भेटतो तुम्हाला।
निखिल तर दिसतच नाही अंधारात. तर इकडे आता आलोय, इकडनं अजून बस पकडायचंय. त्याची झोप काय अजून झाली नाही, बिचारा खूप झोपेल आता. इथे तिच्या आतमध्ये जाऊन अजून झोपणार या. निखिलचे फ्रेंड्स झोपले तिकडे. सगळे निखिलचे फ्रेंड्स झोप आता पुढे झोपू शकतो. त्यांना बसमध्ये जायचं. याला काही काम नाही, ब्लॉगर असंच बनतात का? किती मेहनत करावं लागते ब्लॉगसाठी. किती मेहनत काय, जिथे जायचं तिथं ब्लॉग करायला असतं आणि एडिटिंग करायला. इकडे बस स्टॉपकडे बसलोय. बाकीरमध्ये झाली चाय पिल्यावर. आता इथे बसची चाय पिल्यावर अलगच वाटतं काय फ्रेश. तर आता इकडे बसची वाट बघायची आपल्याला. अजून बस 5:30 वाजताच बोलत आहे आणि टाईम आता आपलं 3:43 होत आहे. 3:43. अजून खूप टाईम आहे 5:30ला. नाही बोलून 1.5-2 तास आहे. एवढं काय करणार. म्हणून बघू आता पुढे जाऊन. पुढे बसेस आहेत, इकडे पण बघू. नाही तर इकडेच वाट बघावं लागेल. अजून काय करूच नाही शकत. हेच पोज येतं याला. तर आता टाईम किती 5:05 झालेले आहेत. अजून इथे त्र्यंबकेश्वरची बस आहे. आपल्याला त्र्यंबकेश्वरला नाही वनी देवीला जायचं आहे. तर अजून इकडे येणार बस. इकडे येणार अजून एक. मग या बसने आपल्याला जायचं आहे वनी देवीला. हे लोकांचे खेळणं आहे बघा. शायनिंग हे बघा. मस्त तिकडे जर आपल्याला कुंड आहे, तिथे कुंडमध्ये मस्त आंघोळ करणार आहे. तर याला पोहता येत नाही. निखिलच्या अंडर पड वर्षाला ठोकलं नाही.
तलावाच्या इकडे पोचलेलो आहे. अजून शाळेत 5 मिनिटं लागतील तलावाकडे जायला. तर इकडे बॅग वजन आहे म्हणून निखिल आणि मी बॅग घेऊन चाललोय. ते लोक एका आरामात मागून. आता तलावाकडे जाऊन फटाफट एकदम झटपट मध्ये आंघोळ करू. बसमध्ये तर अर्धा तास झोप भेटली आहे फक्त, पण झोप सगळी उडून गेली इकडे वरती आल्यावर. आणि पूर्ण व्ह्यू मी कॅप्चर केलाय. ते कसं व्ह्यू तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जोपर्यंत मी तिथे तलावाकडे पोचतोय तोपर्यंत लाईक सबस्क्राईब फॉलो करा. केलं का नाही? करा लवकर. तर फायनली इकडे तलावाकडे पोचलोय. ते बॅग आपली आणि हे लोक पण येते हळूहळू. ते इकडे तलावात जायचं आपल्याला. तर पोचलो आरामात तलावामध्ये. अजून पुढे चालले मस्त एकदम भारी थंड पाणी असेल तर आपण मध्ये जायचं ट्राय करूया. तर चला बघू. तर थांबा भेटतो तुम्हाला. तर तिकडे बघा शूटिंग होतीये कोणत्या गाण्याची. आता आम्ही चाललोय त्या साईडलाच. हे बघा तिकडे जाता आम्ही भेटतो. तर शूटिंग आहे तिथे चालू आहे. आता आलो इकडे. तर आता आपल्याला दर्शनाला पण जायचं आणि रूम पण घ्यायचं आपल्याला म्हणून. तर जरा 2-3 रूट घेऊ आपण. 2-3 फोटोशूट पण केले आपण जरा नाही का. मग आता आपल्याला इकडे वरती जायचंय. वरतून मग आपण जाऊ चालत रूम घेऊ. बॅग ठेवून टाकू रूम मध्ये आणि बिना बॅगच्या जाऊ. चला मग भेटतो रूम कडे. तर आता सीड्या चढायचे चालू केले. थोडं 5-10 मिनिटं झालं पहिले. वर्कआउट झाली खूप. हा बघा बघा एकदम स्लोली येतोय आणि आम्हाला बघा किती फास्ट चालतोय. स्लो चालतो तरी पण दर्शन तर खूप पहिलेच झालेलं. पण आम्ही लोकांनी जाऊन जेवलो थोडंसं रिलॅक्स केलं कारण पोट भरलेलं पाहिजे. आणि आता निघतोय आम्ही पंचवटीला जायला. इकडनं बस या टॅक्सी काय भेटली ती त्याच्यामध्ये आम्ही लोक पंचवटीला जाणार आहे. इकडनं माहिती आहे ना नाशिकची पंचवटी. तिथे जाऊन थोडं आंघोळ करेल परत. तर बघू कसं काय आता पंचवटीला जाणार एवढं फिक्स आहे. आणि रूम काय घेतलं नाही कारण रूमची गरजच नाही पडली. आणि तिथे ते तलाव होतं तिथे जे आंघोळ केलं तर तिथे कपडे बदली करायला होते जागा म्हणून रूमची गरज नव्हती. आणि बॅग्स आम्ही लोकांनी खालीच ठेवलेले तर म्हणून रूमची गरज नाही. आता इकडनं चाललो पंचवटीला परत आंघोळ करूया आपण. तर इकडे पंचवटीला पोचलेलो आहे. तर आता इकडे परत कपडे चेंज करणार आणि परत पाण्यामध्ये जाणार. इकडे तिच्याने मी ब्लॉगच बंद केला कारण त्याचा कॅमेराच काम नाही करत आहे. ठीक आहे जाऊ दे. नेक्स्ट टाइमला काय पण कुठे पण गेलो तर बनवणार. यावेळी त्याचा कॅमेरा जरा काय पडला त्याच्या हातातून फोन तर ब्लर झाला त्याचा कॅमेरा. तरी पण ब्लॉग टाकायला समजून गेला थोडं. टाकाल म्हणजे तो अर्धवट जे आहे ते समजून घ्या. तर आता जस्ट पाण्यातून बाहेर कपडे वगैरे बदली करून आता जस्ट आलो. आता आपण काय तर खाऊ आणि निघा नाशिक स्टेशन. नाशिकवरून जवळ आहे. आता इथून नाशिक जवळ पंचवटी. तर बघा इथेच केलं एन्जॉय एवढ्या ह्याच्यातच.
ते जे काळा पाईप आहे त्याच्या पुढे नाही गेलो, बाकी इकडे गेले. हे बघा हा निखिल गोरा गोरा दिसतो एकदम छावा, बिलकुल पण नाही दिसत. चला निघतो आता, बुटा बिटा घालतो. बसलोय कसारावरून आपल्या घरी जायला. तर खूप मजा आली एकदम पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करून. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला. लाईक सबस्क्राईब फॉलो करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.